ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ.
कल्याण निधये निधयेऽर्थिनां श्रीवेंकट निवासाय श्रीनिवासाय ते नमः। हरि ओम। श्री गोविंद गोविंद गोविंद। अस्य श्री भगवतो महापुरुषस्य महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय प्रार्थे श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिक श्री आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियःपतेः पुरुषोत्तमस्य श्रीभूमि नीला समेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः कल्याणोत्सवं कर्मांगं मम గృహస్థులు వారి యొక్క గోత్రాన్ని మనసులో స్మరించుకోండి. వారి పేరు, ధర్మపత్ని పేరు, కుటుంబ సభ్యుల పేర్లు, అందరి పేర్లు మనసులో స్మరించుకుంటూ వారి వారి కోరికల్ని, ప్రార్థనల్ని స్వామివారికి విన్నవించుకోవాల్సింది. सह कुटुंबानां सह परिवाराणां सह बांधवानां क्षेमस्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्याणाम् अभिवृद्ध्यर्थम् उत्तरोत्तर कैंकर्याणाम् अभिवृद्ध्यर्थम् श्री श्रीनिवास स्वामी करुणा कटाक्ष वीक्षण परिपूर्ण सिद्ध्यर्थम लोकक्षेमार्थम कल्याणोत्सवम् आचार्यमुखेन अहंकारयिष्ये। सर्वं श्रीनिवासार्पणमस्तु। सर्वविघ्नोपशान्ति यस्य दरदवक्त्राद्याः पार्षद्याः परिषदं विघ्नं निघ्नन्ति सततं विश्वक्सेनन्तमाश्रये ऋतस्मार्तादिकर्मनिखिलं मेन सूत्रितं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः। प्रतिस्मृतिनदी पूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्तितकं शुद्धं वन्दे श्रीघ्नोन्वं प्राणानाम्य ओं भूः ओं भुवः ओं स्वः ओं माः ओं जनः ओं तवः ओं सत्यं ओं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। मम भवज्योतिरसां तं ब्रह्म
भूर्भुवस्वरम् अस्यां शोधोऽस्यावतो नारायणस्य पुरुषोत्तमस्य श्रीभुवनीलासमेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् स्थण्डिलपरिपरिसनादि सर्ववृत्तन्त्रप्रसिद्धं शान्तत्थं स पुण्यावाचकर्म करिष्यन् आधुनिर्विज्ञानसमाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं तदङ्गपूर्वे करकाराधनं करिष्ये ओं धारा सप्तश्रमांशेषु सरस्वरच्चरुपूर्देषु अभोवृह्णन् प्रतिपादेश्ये गुणां दत्तागं सर्गं शर्म इदमापस्वा शुतमा शान्ता शान्तमा श्वा शुतमा पूता पूतमा पुण्याः पुण्यतमा मेध्यां मेध्यतमां तां द्रसाः पूता ब्रह्मपवित्रेण पुता सूर्यसरस्वभिः आपो वायुधं सर्वं विश्वाभूतान्यपः प्राणावाप पशुवापो नमापो सम्राडापो विराडाप स्वराडाप छन्दाविश्वापो ज्योतिविश्वापो यजुविश्वापो सत्यमाप सर्वा देवतापो भूर्भुवस्वराभोम् अस्मिन् कुम्भे गङ्गासहस्रनावाहयामि एते शतं वर्णे सहस्रं विज्ञाः पाठाविदाः पुरुत्रा तेभ्यो नन्द्रशतोदविष्णुर्विश्वे देवांशन्तमतः सुस्त्या वर्णमावाहयामि प्रेयसमावाहयामि रक्ताम्रदनमावाहयामि अधस्मृतमावाहयामि वरुणाय नमः वरुणस्य इदमासनं वरुणाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचमनं समर्पयामि एते प्लुतस्त्रोत्र्यभरणोपेतपुष्पगन्धधूपदीपालङ्कारार्थाः इमे अक्षता सर्वोपचाराः सर्वतीर्थलं पुण्यं पावनं सर्वकारणं विष्णुपादोद्भवं शुद्धं सर्वमङ्गलदायिना करिष्यमाणस्य कर्माणि विज्ञानसमाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं तदर्बाहं शङ्खचक्रसंनुतं जाब्दिं सङ्केतं सुस्पर्धवाहनं पूर्वाषाढोद्भवं देवं दक्षिणाकमर्चयेत् आग्नेयोऽस्माद्दामेत्वाशे दातमेतोत्तम्भोः वैराजन्ते सुतनिहत्तां रेषां दिशो विधानामनादि यामे सस्तान् दन्तान् दातु ओं भूः पद्माकर्णरे सख्यनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि तत्पत्नीं सूत्रवतीमावाहयामि वामे ज्यामावाहयामि तत्पत्नी सस्यसेनस्येदमासनं सक्सेनाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचमनं समर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि विश्वक्सेनस्पदो राजा भगवान् सर्ववर्णमा तस्मान्यनुभासित कर्मणान् विज्ञान्ति आरम्भे कर्मणान् विष्णुविज्ञानान् समाप्य च कुर्यात् सुप्रभातस्य विश्वक्सेनस्य पूजनं भगद्विरज्ञातः पुण्यः पुण्यहं वाचयिष्ये ओं वाच्यतां सुपुण्याहं करोमि कुरुष्वास्तप्रोक्षितम् अस्तु प्रजापतिप्रियतां प्रियतां भगवान् प्रजापतिः शाम्यन्तघोरान् शाम्यन्तवापान् शाम्यन्त्वायतेः शुभान् वर्धन्तां वर्धन्तां शुभानि शाम्यन्तघोरान् शाम्यन्तवापान् शाम्यन्त्वायतेः शुभान् वर्धन्तां वर्धन्तां शुभानि शाम्यन्तघोरान् शाम्यन्तवापान् शाम्यन्त्वायतेः शुभान् वर्धन्तां वर्धन्तां शुभानि ओं मतो देवाः वन्दनतो विष्णुचक्रमे पृथिव्या सप्तधाभिः इदं विष्णुचक्रमे त्रेधानदेवतं समूढमस्य वागुं श्रे त्रीणि पदावचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन्ये विष्णोः कर्माणि विस्तृतो वृतानि विस्तृति इन्द्रस्य सखाः तद्विष्णोः परमं पदं सदा संसूर्यः दिवीव चक्षुरा तदं तद्विप्रासो वन्यमोजार्ध्रभागं दत्सविन्दते विष्णोर्जत्परमं पदं द्रोणोदा द्रोणशस्त्रस्य द्रोणोदा सरिस्य प्रगंसते द्रोणोदा वीरविदूषण्णो द्रोणोधारास्ते दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तद्वत्कर्वितोपविशं यदा वै सूर्यविदति अथ नक्षत्रन्नेति यावत् तत् सूर्यगच्छेति तद्धन्यं पश्येति तावत् कृतत्कारी स्यात् पुण्याः यव कुरुते ओं भूः अतुरोक्तोष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं स्थण्डिलपरिपरिसनाश्रोत्तन्त्रप्रसिद्धं शान्ततं सपुण्यावाचमणि पुण्यां भ्रवन्तो अभ्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां भ्रवन्तो अभ्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां भ्रवन्तो अभ्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु स्वस्ति न इन्द्रोर्धस्वास्नः पूषा श्वेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्वारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु ओं भूः अत्यपुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं स्थण्डिलपरिपरिसनाश्रोत्तन्त्रप्रसिद्धं शान्ततं सपुण्यावाचमणि स्वस्तिं ब्रवन्तो अब्रवन्तो कर्मणे स्वस्ति कर्मणा स्वस्तिं ब्रवन्तो अब्रवन्तो कर्मणे स्वस्ति कर्मणा स्वस्तिं ब्रवन्तो अब्रवन्तो कर्मणे स्वस्ति रुद्ध्या स्वाहव्यै नमसां सद्यां त्रिदेवं त्रधेन्नोऽस्तु अनुराधान् हविषावध्यन्तः शतञ्जीवें सदस्वीराः ओं भूः अद्यपुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं स्थण्डिलपरिपरिसनाश्रोत्तन्त्रप्रसिद्धं शान्तत्वं सपुण्यावाचर्मणि वृद्धिं ब्रवन्तो अब्रवन्तो कर्मरुद्धतां कर्मणा वृद्धिं ब्रवन्तो अब्रवन्तो कर्मरुद्धतां कर्मणा वृद्धिं ब्रवन्तो अब्रवन्तो कर्मरुद्धतां वृद्धिः समृद्धिः पुण्या समृद्धिः आपोहिष्ठां योभोस्थानम् ऊर्जेतादना महेरणाय चक्षुरे योपस्वतमोरदस्तस्य भाजयतेन उषतिर्यो मात्रः
तस्मारङ्गमापो शिक्ष्या जन्मधा आपो जनेधा जनः हिरण्यवर्णाश्च पावकायाश्च जातः कश्यपयाश्चन्द्रः अग्निया गर्भं ददरे विरूपास्तान् आपसग्रस्यो न भवन्तु पवमानस्य वर्जिनः पवित्रेण विचर्षणिः यः पोता सपनात्मा पुनन्तमादेव जनाः पुनन्तमनवो धिया पुनन्तु विश्वायवः जातवेदः पवित्रवते पवित्रेण पुनाहिमा शुक्रेण देवदिज्यते अग्ने कृत्वा कृतगुम्रणु येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनतेस्ताः तेन सहस्रधारेण पवमान्यः पुनन्तमां प्रजापत्यं पवित्रं शतोद्यामुगं हिरण्यं तेन ब्रह्मविदा वयं पोतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्य नीति सह मा पुनातु सोमस्वस्त्यावरुणसमीक्षा यमो राजा प्रबलाभिः पुनात्मा जातवेदा मूर्जयन्त्वा पुनातु तत्संयोरावृणीमहे गातं यज्ञाय गातं यज्ञवते दैवीः स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं च गातुभेषजं षण्णोस्तद्पदे षण्चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः प्राच्याहान् दिदेवार्त्र्यमार्जयन्तां दक्षिणायां दशमासाः पितरामार्जयन्तां प्रदीच्याहान् दशग्रहाः पशवः मार्जयन्तां दीच्यां दशाभोषधयो वनस्पतयो मार्जयन्तां मूर्ध्वायां यज्ञसंवत्सरो यज्ञमधर्मार्जयन्तामतोधराधरे नागेभ्यो मार्जयन्तां वास्तोःष्पदे प्रजाने यस्मान् स्वावेशानमिव भवानः यत्ते महे प्रजन्नाशस्यने चतुष्पदे वास्तोःष्पदे शक्मया संसदा ते सक्षेमहि शरण्या गातमत्याः आवक्षेमुदयोगे वृण्णो योजम्बातस्तस्तभिस्सदानः अमीवः वास्तोःष्पदे विश्वारूपाण्याभिषन्ने सखासेवयेदिनः वर्णान्मयसक्सेनान्म पुनः पाद्याचं समर्पयामि वर्णान्मयसक्सेनमः यथा भासा गुरुभारनिवेदयां ताम्बूलं समर्पयामि स्वर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासेस्तु मे मनः। हरे श्रीनिवास। ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮ ಕಲಿಯುಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭೂವೈಕುಂಠವೆಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪುಣ್ಯಪ್ರದವಾದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ದೇಶದ ನಾನಾ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಬಂದ ಭಕ್ತರನ್ನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಅವರಿಗೆ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಅವರಿಂದ ನಂತರ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಂತರ ಸ್ಥಳಶುದ್ಧಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿಗಾಗಿ ನಡೆಸುವಂತಹ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹವಾಚನೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಆ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹವಾಚನೆ ಅಥವಾ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹವಾಚನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ ವಿವಾಹ ವೇದಿಕೆ ಎಡಮೂಲೆಯಲ್ಲೊಂದು ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆ, ಆ ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ನವಧಾನ್ಯಗಳ ಸಮರ್ಪಣೆಯ ನಂತರ ಪತ್ರ, ಪುಷ್ಪ, ಫಲತೋಯಾದಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಾವೇನನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೇವೋ ಅದನ್ನು ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಅಪಹರಿಸಿದ್ದನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾನಂತೆ. ಅದನ್ನು ಗೀತೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಕ್ತ್ಯುಪಹೃತಂ ಅಶ್ನಾಮಿ ಪ್ರಯತಾತ್ಮನಃ ಎಂಬುದಾಗಿ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಭಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ. ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾವ ಭಾವನೆಯಿಂದ ಆ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅನ್ನುವುದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಭಾವ ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಕ್ತಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದದ್ದು ಅಂತಾದರೆ ಅದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವಂತೆ ಆ ಭಗವಂತ. ಅದಾದ ನಂತರ ಈ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರ ನಾವು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ, ರಕ್ಷಾಬಂಧನ, ಪ್ರತಿಸರ ಬಂಧನ ಪೂಜೆ, ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆ, ಹೀಗೆ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಂಥ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಕೇಳಿ, ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ.
ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸುವಂತಹದ್ದು. ಶೇಷನನ್ನು, ನಾಗರಾಜನನ್ನು, ಅನಂತನನ್ನು, ವಾಸುಕಿಯನ್ನು ಒಂದೊಂದು ದಾರದಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನಿಸಿ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪೂಷಾಂ ಸರೋದಾತನ ಸ್ವಸ್ತಿ ದ್ಯಾವಾಹ ಪೃಥ್ವೀ ಸುಜತನಃ ಸ್ವಸ್ತೆ ವಾಯುಂ ಬಭ್ರಾಮೇ ಸೋಮಂ ಸ್ವಸ್ತಿ ಭುವನಸ್ಯ ಸ್ಪತಿ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಸರ್ವಗಣಂ ಸ್ವಸ್ತೆ ಸ್ವಸ್ತೆ ಆದಿತ್ಯಾಸೋ ವಂದನಃ ವಿಶ್ವೇ ದೇವಾನೋ ಅದ್ಯ ಸ್ವಸ್ತೆ ವೈಶ್ವಾನೋ ವಸುರಗ್ನಿ ಸ್ವಸ್ತೆ ದೇವಾಃ ವಂತ್ರಿಭೋ ಸ್ವಸ್ತೆ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ರುದ್ರಃ ಪಾತ್ವಂ ವಸಃ ಸ್ವಸ್ತಿ ಮಿತ್ರಾವರುಣ ಸ್ವಸ್ತಿ ಪಥ್ಯೇರೇವತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಇಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಇದೇ ಕೃತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪಂಥಾ ಮನುಜರೇಮ ಸೂರ್ಯಾ ಚಂದ್ರಮಸಾಮಿವ ಪುಣಥತಾಘ್ನತಾ ಜಾನತಾ ಸಂಗಮೇಮಹಿ ಸ್ವಸ್ಥೈನಂತಾರ್ಕ್ಷಮೃಷ್ಟನೇಮ ಮಹದ್ಭೋದಂಬಾಯಸಂ ದೇವತಾನಾಂ ಅಸುರಘ್ನಮಿಂದ್ರ ಸಗಂ ಸಮತ್ಸು ಬೃಹದ್ಯಸೋ ನಾವು ವಾರುಹೇಮ ಅಂಹೋಂ ಚ ಮಾಂಗಿರ ಸಂಜಯಂಜ ಸ್ವಸ್ತ್ಯಾತ್ರೇಯಂ ಮನಸಾದಾಕ್ಷಂ ಪ್ರೇತಪಾಣಿಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ಸುಸ್ವಂ ಬಾಧೆ ಸಭಯನ್ನೋ ಅಸ್ತು ಶುಭಗಂ ಶುಭಂ. ಶುಭಗುಂ ಶುಭಂ ಎಂಬುದಾಗಿ ಲೋಕಕ್ಕೆ ಶುಭವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಜಗದೊಡೆಯನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೈಖಾನಸ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಭಕ್ತಿ ವಾಹಿನಿಯ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಾವು ಮಾತ್ರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗದ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಬಂಧುಗಳನ್ನು, ಬಾಂಧವರನ್ನು, ಮಿತ್ರರನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಭಾಗಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಸ್ವಾಮಿಯ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಫಲವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಡೆದುಕೊಳ್ಳೋಣ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮ ಕಲಿಯುಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಭಕ್ತರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿಕ್ಕಾಗಿಯೇ ವೈಕುಂಠವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಸ್ವಾಮಿ ಪುಷ್ಕರಣಿ ತೀರಕ್ಕೆ ಬಂದು ನಿಂತು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ರಮೆಯಿಂದ ಸಹಿತನಾಗಿ. ಅಂತಹ ರಮೆಯಿಂದ ಸಹಿತನಾದಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಾರ್ಥವಾಗಿಯೇ ನಡೆಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಸ್ವಶ್ರೇಯಸಂ ಶಿವಂ ಭದ್ರಂ ಕಲ್ಯಾಣಂ ಮಂಗಳಂ ಶುಭಂ ಎಂಬುದಾಗಿ ಮಂಗಳ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ, ಶುಭ ಅನ್ನಲಿಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯ ಪದಗಳು ಈ ಕಲ್ಯಾಣ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಕೂಡ. ಹಾಗಾಗಿ ಲೋಕದ ಮಂಗಳವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಉತ್ಸವವೇ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಹಬ್ಬವೇ, ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುವಂತಹ ಯಜ್ಞವೇ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು. ಇಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಆ 4 ದಾರಗಳಿಗೆ ಪೂಜೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನಂತರ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ 1 ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೆ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೂ ಕೂಡ 1 ದಾರವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದೀಕ್ಷಾವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದಂತಹ ಅರ್ಚಕರ ಬಲಗೈಗೂ ಕೂಡ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುವಂತಹದ್ದನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸಲಿದ್ದೇವೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ಜಗದೊಡೆಯನ ಪರಮಾನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ಕುರು ಭುಂಕ್ಷ್ವ ಕರ್ಮ ನಿಜಂ ನಿಯತಂ ಹರಿಪಾದ ವಿರಮ್ರಧಿಯ ಸತತಂ ಹರಿರೇವ ಪರೋ ಹರಿರೇವ ಗುರು ಹರಿರೇವ ಜಗತ್ಪಿತೃಮಾತೃಗತಿ. ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನೇ. ಅವನನ್ನು ನಾವು ನಂಬಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ನಿಭಾಯಿಸಬೇಕು. ನಾವು ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹ ಏನು ಕೆಲಸ ಇದೆಯೋ ಆ ಕೆಲಸದ ಫಲ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ನಾವೇ ಅನುಭವಿಸಬೇಕು. ಕರ್ಮಣ್ಯೇ ವಾಧಿಕಾರಸ್ಥೆ ಮಾ ಫಲೇಶು ಕದಾಚನ ಎಂಬುದಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕಂತೆ. ಆ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದಕ್ಕೆ ಫಲ ಏನು ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಆಲೋಚನೆ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿಯೇ ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸುತ್ತಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಆ ಕರ್ಮ ನಮಗೆ ಬಂಧಕ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಅಪಿತು ನಮಗೆ ಈ ಸಂಸಾರ ವಿಮೋಚಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದೇ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತಹ ರಹಸ್ಯವನ್ನು ವೇದಾಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ತಾ ಅಹಂ ದೂರತಸ್ತೆ ಪದಾಂಭೋಜಯುಗ್ಮ ಪ್ರಣಾಮೇಚ್ಛಯಾಗತ್ಯ ಸೇವಾಂ ಕರೋಮಿ ಸಕೃತ್ ಸೇವೆಯ ನಿತ್ಯ ಸೇವಾ ಫಲಂ ತ್ವಂ ಪ್ರಯಚ್ಛ ಪ್ರಭೋ ವೆಂಕಟೇಶ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಬಹಳ ದೂರದಿಂದ ನಿನ್ನ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ಸೇವಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಿನ್ನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಒಮ್ಮೆ ಪಾಲ್ಗೊಂಡಂತಹ ಈ ಕಾರಣ
ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿದರೆ ಏನು ಫಲವನ್ನು ಕೊಡಬೇಕೋ, ನಿತ್ಯ ಸೇವೆಗೆ ಏನು ಫಲ ಇದೆಯೋ ಆ ಫಲವನ್ನು ಒಮ್ಮೆ ನಾನು ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಈ ಸೇವೆಗೆ ಅಂತಹ ಫಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧರಿಸು, ನೀನು ಕರುಣಾಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದೀಯಾ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂತಹದ್ದು. ಆ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಓಗೊಟ್ಟಂಥವನಾಗಿ ನಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಫಲವನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನೀಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಉತ್ತಮ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತೆ ಪ್ರಚೋದಿಸುತ್ತಾನೆ ಅನ್ನುವುದರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಮಾತಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಮಾರ್ಗವನ್ನೇ ಅನುಸರಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥವರು ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು. ಇವರೀರ್ವರೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಮಾರ್ಗವನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಾ ಭಗವದ್ಭಕ್ತರು ಯಾರಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಉತ್ತಮವಾದ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಭಗವಂತನನ್ನು ಸೇರುವುದು ಹೇಗೆ ಎನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಹೊಸ ಕಣ್ಣು ಎನಗೆ ಹಚ್ಚಲಿಬೇಕು ಜಗದಂಬ, ವಸುದೇವ ಸುತನ ಕಾಂಬುದಕ್ಕೆ. ಆ ಭಗವಂತನನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಜ್ಞಾನವೆಂಬತಕ್ಕಂತಹ ಕಣ್ಣು ಬೇಕು. ಈ ಕಣ್ಣೇನಿದೆ ಇದು ಮೇಲಿರತಕ್ಕಂತಹ ರೂಪವನ್ನು ಮಾತ್ರ ನೋಡ್ತಿದೆ. ಆದರೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಭಗವಂತನ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು, ಮಹಿಮೆಗಳನ್ನು ನಾವು ಆ ಕಣ್ಣಿನಿಂದ ನೋಡಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ಜ್ಞಾನ, ಭಕ್ತಿ, ವೈರಾಗ್ಯವನ್ನು ನೀಡಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ಧರಿಸು ಹೇ ದೇವಾದಿದೇವ. ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ, ಶ್ರೀರಮಣ, ಭೂರಮಣ, ರಕ್ಷಮಾಂ ರಕ್ಷ ಪಾಹಿ ಮಾಂ ಪಾಹಿ ಎಂಬುದಾಗಿ ಶ್ರೀದೇವಿಯಮ್ಮನವರನ್ನು ಹಾಗೂ ಭೂದೇವಿಯಮ್ಮನವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಸಮುದ್ರ ವಸನೆ ದೇವಿ ಪರ್ವತಸ್ಥನ ಮಂಡಿತೆ ವಿಷ್ಣು ಪತ್ನಿ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪಾದಸ್ಪರ್ಶಂ ಕ್ಷಮಸ್ವಮೇ. ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಕಾಲನ್ನು ಇಟ್ಟು ನಾನು ನನ್ನ ಜೀವನವನ್ನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತೇನೆ. ಅಂತಹ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ತಪ್ಪನ್ನು ಹೇ ತಾಯಿ ಕ್ಷಮಿಸಿ ನನ್ನನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಭೂದೇವಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ತಾಯಿ ಕರುಣಾಪೂರ್ಣಳಾದಂಥವಳು, ಕ್ಷಮೆಗೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರತಕ್ಕಂಥವಳು. ಆದ್ದರಿಂದ ಕ್ಷಮೆಯ ಧರಿತ್ರಿ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಾನುಡಿ ಬಂದಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಅಂತಹ ಕ್ಷಮೆಗೆ, ಸಹನೆಗೆ ಹೆಸರುವಾಸಿನಿಯಾದಂತಹ ಆ ತಾಯಿಯನ್ನು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ನಮಗೂ ಕೂಡ ಸಹನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮಿಂದಲೂ ಕೂಡ ಭಗವದ್ ವಿಷಯಕವಾದಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಚರ್ಚಿಸುವಂತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಇರಿಸುವಂತೆ ಮಾಡಿ ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧರಿಸು ಹೇ ತಾಯಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಇದೋ ದೀಕ್ಷಾವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದಂತಹ ಅರ್ಚಕರ ಬಲಗೈಗೆ ಕಟ್ಟ ಕಡೆಯ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇರುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ, ವಸಿಷ್ಠ ಮೊದಲಾದಂತಹ ಮಹಾನುಭಾವರು ನಡೆಸಿಕೊಡಬೇಕಾದಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವನ ಹುಲುಮಾನವನ್ನು ನಾನೇನು ನಡೆಸ್ತೇನೆ, ನನ್ನೊಳಗಡೆ ಆ ಮಹಾಭಾವನರು ಇದ್ದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ ಮಹಾನುಭಾವರು ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಡಲಿಕ್ಕೇನೋ ಎಂಬುವಂತೆ ಅರ್ಚಕರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದ ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. उद्धन्यमानमस्यामेध्याम्बाप्मानमजमानस्यन्तु शिवानस्तन्तप्रदस्तन्नामाता पदवीतोकसाता जातवेदभुनश्रेतु हिंसदमसोजनिष्यतेः अग्निमश्रद्धाधव्यवागं समीगर्भाजनेन्व्योमयो भूः घृतः प्रतीको घृतयोनिरग्निः कृते समिद्धौ तमस्यान्नं घृतः पृषस्त्वा सता वहन्ति कृतं क्षिरायक्षदेवान् अग्नायाः विते गृणानो वदाति आयुतेन मन्यस्वा नुतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवसहित प्रसवा ब्रह्मज्ञानं परं प्रसाद्यमस्रचो वेदावः सबुद्ध्यात्मास्विश्वासस्यनमतशिवः ब्रह्माण्डमावाहयामि प्रजातिमावाहयामि पितामहमावाहयामि हिरण्यमावाहयामि ब्रह्मस्येदमासनं सोमो धेनुकं सोमर्वन्तमा सोमो वीरं कर्मणं दातु साधन्यं तिगं सभें पितृश्रवणं मेधा तस्मै ओं भूस्वमावाहयं भोर्ज्ञाङ्गमावाहयामि स्वइन्दमावाहयामि ओं भूर्भुवस्वश्चन्द्रमावाहयामि सोमस्येदमासनं ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावध्यत्तन्नागस्वष्टेजमानोऽस्तु अप्तर्षीणागं सुतामित्रलस्तत्रिमं यज्ञमजमांसते ओं प्रणय उत्सवं प्रोक्ष्या सोमं प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावध्यत्तन्नागस्वष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतामित्रलस्तत्रिमं यज्ञमजमांसते ओं प्रोक्ष
पवित्रेः स्त वैष्णव्येस्तो यज्ञेऽस्त वायुभूतेस्तो विष्णुर्मनसाभूतेस्तो यज्ञस्य पावनस्तः परशुरश पवित्रेः स्त वैष्णव्यो देवसवितप्रसापनात्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत्सूर्यस्य रश्मिभिः विष्णवे नमः विष्णोस्तु भवति दक्षिणतः पश्चिमस्तौ दत्तान् देवेभ्यः विष्णोस्तु घृतासि ध्रुवासि तारणासि वानस्पत्यो देवेभ्यः सन्दस्वा ब्रह्मण्णव प्रणेष्यामि यजमानवादमिक्षा प्रणयज्ञं देवतावध्यतन्नागस्तुष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतामतुडगस्तत्रिवं यज्ञं यजमानसदेहि ॐ प्रणय सोमाप प्रणेष्यामि यजमानवादमिक्षा प्रणयज्ञं देवतावध्यतन्नागस्तुष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतामतुडगस्तत्रिवं यज्ञं यजमानसदेहि ॐ प्रणय ओ वप्रणेतु स्वप्नेत्वापो देवी प्रणयानि यज्ञगुं सगुं साधयन्तनः दक्षिणप्रदो ब्राह्मण तीर्थेन प्रजातमावाहयं ब्रह्माण्डमावाहयं द्रमावाहयम् अग्निमावाहयं सोममावाहयामि अग्निशोमावाहयं प्रजातमावाहयं ब्रह्माण्डमावाहयं द्रमावाहयं सोनावाहयमर्तमावाहयामि रुद्राणावाहयामि अपापस्पृश्य ओं श्री महाविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयं मित्रमावाहयं वरुणमावाहयम् आदित्यानावाहयामि अश्विनामावाहयं पूषणमावाहयं कक्षमावाहयामि कक्षसोमावाहयामि औपासने यज्ञमावाहयामि यज्ञेश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभागे प्रजापते स्नर्भान्द्राष्टर्भाग्ने स्नर्भासमाष्टर्भामि अग्निशोमाहाभ्यन्तर्भां प्रजापते स्नर्भां ब्रह्मणे स्नर्भां इन्द्राष्टर्भां सुभ्यो स्नर्भामृद्भ्यो स्नर्भामि रुद्रेभ्यो स्नर्भामि अभापस्पृश्य ओं श्री महाविष्णवे स्नर्भां मित्राय स्नर्भां वरुणाय स्नर्भां आदित्येभ्यो स्नर्भामि शुभ्यान् स्नर्भामि पूष्णे स्नर्भामि कक्षाय स्नर्भामि सोमाय स्नर्भामि औपासनयज्ञाय स्नर्भामि ज्ञेभ्यो देवेभ्यो स्नर्भामि सर्वदेवेभ्यो स्नर्भामि आज्यंत्र प्रतिश्रयामि चिरंत्र प्रतिश्रयामि अग्ने ज्योतिषि समित स्वाहा अमृत स्वारणमसि अंतर्वृक्षो अंतर्धारादयः प्रतिष्ठरक्ष प्रतिष्ठारादयः चिक्पति स्वाप्ना त्वचिद्रेण पवित्रेण वसोत्सूर्यसरस्वती स्वाहा वाक्पति स्वाप्ना त्वचिद्रेण पवित्रेण वसोत्सूर्यसरस्वती स्वाहा देवस्वा सविताप्ना त्वचिद्रेण पवित्रेण वसोत्सूर्यसरस्वती स्वाहा मूलाग्राभ्याङ्कृतं स्पर्शयित्वा अध्यक्ष अक्षतां आज्ञां वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः ब्रह्मणे नमः सोमाय नमः अग्ने नमः जातवेदसे नमः सोऽसे नमः वरप्रसे नमः पङ्क्तिरासे नमः सर्पणे नमः वैश्वानराय नमः एतेन्मनिस्वा नृतेन्मनिस्वा सरस्तेन्मनिस्वा देवसवितप्रसवा षष्टिशतसहस्राः नितमक्षमर्भदमानया ऐन्द्रियत्मात्मा जातवेदस्तेनेतु सोदेजेत् वधेजास्मान् प्रजापतिब्रह्मर्सेनान्नाद्येन समेदया अस्मिन् उपासनादिण्डे ब्रह्मन् समुद्धम् आधास्ते आदस्वा समेदे स्वाहा वायुव्यादाग्ने यान्तं प्रजापते स्वाहा नित्यादिशानान्तम् इन्द्राय स्वाहा अग्ने स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याः स्वाहा प्रजापते स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्यः स्वाहा मरुद्भ्यः स्वाहा रुद्रेभ्यः स्वाहा अपापस्पृश्य ओं श्री महाविष्णवे स्वाहा बृहस्पते स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्यः स्वाहा अश्विभ्याः स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेवता सोमाय स्वाहा औपासनयज्ञाय स्वाहा यज्ञेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वदेवेभ्यः स्वाहा द्रव्याभिगार्या सावित्र्या गृहीत्वा व्यातज्योति ओं भू स्वाहा ओं भो स्वाहा ओं सो स्वाहा ओं भूर्भो सो स्वाहा तेन मुगस्थाः नुतेन मुगस्थाः सरस्तेन मुगस्थाः देवतप्रासावीः ओं भूः तिवरोक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गम् आगारहोमान्ते सर्वमन्त्रविर्यात्रणात् प्रास्तात्थमतो दिवैद्वैष्णवं होष्ये ऐतेन मन्यस्वा नुतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवतपसुवा ओं मतो देवाः वन्दनतो विष्णुचक्रमे पृथिव्याः सप्तधां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रयधानि देवतं समूढमस्वागं श्रे स्वाहा त्रीणिपदाचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि विश्वेतोः वृदानस्ये इन्द्रस्य च सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा संसुरयः दिवीव चक्षुरादग् स्वाहा तद्विप्रासो पुण्यमोजार्धभागं दत्समिन्दते विष्णोर्यत्परं पदग् स्वाहा ओं भू स्वाहा ओं भो स्वाहा ओं सु स्वाहा ओं भूर्भुवः स्वः स्वाहा ऐतेन मुगस्थाः नमतेन मुगस्थाः सरस्तेन मुगस्थाः देवसवितः प्रासावीः దేవుడు దేవి
దేరా గక్కన మేలుకొని ఉన్నతి మొక్కలు చూచేరొకరొకరు. కన్నుల నిద్దురదీరా గక్కన మేలుకొని ఉన్నతి మొక్కలు చూచేరొకరొకరు. పన్నీరందియరే పావడలు నందియరే పన్నీరందియరే పావడలు నందియరే గన్నన కాళాంజి దగ్గర బట్టరే. దేవుడు దేవియునదే తెరదీయరే పూల దండలు తీసి పువ్వులీయరే. నగవులు నగుకొంటా నంటున లేచి కూచుండి పొగి కురులు దిద్దేరు ఒకరొకరు. నగవులు నగుకుంటా నంటున లేచి కూచుండి పొగి కురులు దిద్దేరు ఒకరొకరు. గగనద్దాలు చూపరి తతితో బాగాలీయరే గగనద్దాలు చూపరి తతితో బాగాలీయరే. మొగరు దేర కస్తూరి ఉండలీయరే. దేవుడు దేవియునదే తెరదీయరే. పూల దండలు తీసి పువ్వులీయరే पृथिव्यक्तेजो वायुवाकाशाहङ्कारमहदव्यक्ताक्षसप्तावृणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्तिश्रीवराहकूर्मानन्दाष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल नितल प्रतल महातल सातल तलातल सप्तपातालाक्ष सप्तलोकानां ऊर्ध्वभागे भूलोक भोर्लोक सुवर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षड्लोकानां मधोभागे महानारायमानस्य फणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावतपुण्डरीकवामनकुमुदाञ्जन पुष्पदन्तसार्वभौमसप्रतीकाख्य अष्टदिग्दण्डसुण्डादण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सिन्धुमती गन्धवत्तिलकावती शोवती इत्यष्टदेवपुरी विराजते इन्द्राग्नियवनिरुद्धिवर्णवायुकुबेरीशानाख्य अष्टलोकपालकपरिपालिते लोकालोकचलवलयिते लवणेक्षुसुरासर्पितधिक्षीरशुद्धोदकाख्य सप्तान्नवपरिवृते जम्बूप्लक्षकुचक्रौञ्च सागतान्मलिपुष्कराकाख्य सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमले सह्यदृक्तमदृक्तमद्विन्द्यपर्यात्राख्य सप्तगुणपर्वतविराजिते भारतकिम्पुरुषहारीडावृतभद्राश्वकेतुकमालकरमणककुर्वर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे महासरोरहाकारपञ्चाशत्कोटियोजनविस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजनविस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्तिकुरुक्षेत्रादिसमभूमध्यरेखायाः पूर्वदिग्भागे श्री आदिवराहक्षेत्रे मम अनेकजन्मसु ह्य जन्मनि च एतक्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्धिकेषु रहति प्रकाशे च आवृत्त अनावृत्तमहापातकादिसमस्त दुरितक्षार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भेबाकलोहितदामातङ्गादप कालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य तलैः सूर्यमण्डलपर्यन्तं कुतराशेर्वर्षसहस्रावसानि एकैकतलापुरुषक्रमेण सर्वराष्ट्रपसंमितकाले श्रीहरिलोके निवाससिद्ध्यर्थं
त्रिनिगत अग्निष्टमचराप्ताप्तोर्याम शान्तवनवाजपेय पौण्डरिकाश्वमेधारी शतकृत पुण्यफलावात्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्य चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं परव्यूह अन्तर्याम्यर्चावतारस्वरूपणवैः भृग्वादिभिर्मन्वादिभिर्दिव्यवशिष्टादियुक्तगृह कन्यादानकल्पोक्त कन्यादानमहादानं करिष्ये। अस्य श्रीमदादि नारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याणगुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रगदापद्माङ्कित कोटिसूर्यप्रकाशकस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानस अगमोक्तप्रकारेण आङ्गीर्षबार्हस्पत्य भारद्वाज त्रयार्षेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवस्य परव्योः अन्तर्यामि अर्चावताररूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणोर्नप्त्रेम् आङ्गीर्षबार्हस्पत्य भारद्वाज त्रयार्षेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृतिस्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणो ख्यातिवशात् उत्पत्तिस्थितिरे कारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गीरसबार्हस्पत्य भारद्वाज त्रयार्षेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवस्य समस्तदेवतागण निकुटमकुटमणिगणविजृम्भित पादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायणशर्मणः पुत्राय आङ्गीरसबार्हस्पत्य भारद्वाज त्रयार्षेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवाय भक्तलोकपरिपालनाय किरीटहारकेयूर दिव्याभरणभूषिताय कौस्तुभालङ्कृताय दिव्यपीताम्बरधराय निजावताराय स्वर्णगरुडवाहनारूढाय अचिन्त्यदिव्याद्भुत नित्ययौवनस्वभावलावण्य तेजोरत्नाकराय अखिलशाखाध्यायिनो श्रवणनक्षत्रे मकररासु जाताय श्रीश्रीनिवासस्वामी परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्सामधर्वण सकलवेदाध्यायिनीं भार्गवच्छवनाप्नुवान और्वैदलपञ्चार्षेप्रराणित भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सुराङ्गना संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीम् अनन्तगुणात्म्यां भृगोसङ्कल्पतनयां भार्गवीम् उत्तरफल्गुनीनक्षत्रे कन्यारासु जातायां श्रीदेवी नाम्नीम् इमां कन्यां वृणीद्वमे दास्यामि। ऋग्यजुस्सामधर्वण सकलवेदाध्यायिनीं काश्यपवत्सारणे ध्रुवत्रयार्षेप्रराणित काश्यपसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सुराङ्गना संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीम् अनन्तगुणात्म्यां कश्यपप्रजापतेः सङ्कल्पतनीयां काश्यपीं रेवतीनक्षत्रे मीनरासु जातायां श्रीभूदेवी नाम्नीम् इमां कन्यां ऋणीद्वमे दास्यामि। कन्यां कनकसम्पन्नां कनकाभरणैरुतां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकं जिगीर्षया सालङ्कृतां मां साध्वीं सुशीलाय सुमेधसे प्रेतोऽहं प्रयच्छामि सर्वकाम्यार्थसिद्धये विश्वम्भरा विश्वरूपा सद्गुण्य सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि प्रीणातु कमलापतिः कन्यादानसमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु। ಗೋವಿಂದ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮನಾದ ಕಲಿಯುಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಇವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಂಗಳಕರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವ ಘಟ್ಟವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಅಭಿಷೇಕಿಸಿ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಇರಿಸಿ
ಅರಿಶಿಣ ಕುಂಕುಮ ಗಂಧ ಪುಷ್ಪ ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪುಷ್ಪಮಾಲೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸ್ವಾಮಿಗೆ ಹಾಗೂ ಆ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯಗಳಿಗೆ ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ, ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ, ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನ ಅನ್ನತಕ್ಕಂತಹ ಘಟ್ಟ, ಆ ಘಟ್ಟವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸುವಂಥವರಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅಗ್ನಿಕುಂಡದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿ ಅದಾದ ನಂತರ ತೆರೆಯ ಮೆರೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ ಹಾಲು ಮೊಸರು ಜೇನು ಮುಂತಾದವುಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಮಧುಪರ್ಕ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ನಂತರ ನೂತನ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೂ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರಿಗೂ ಕೂಡ ನೂತನ ವಸ್ತ್ರಗಳ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕನ್ಯಾದಾನ ಸಂಕಲ್ಪ ಮಹಾಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಕನ್ಯಾದಾನ ಮಹಾಸಂಕಲ್ಪ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಗೋತ್ರ ಪ್ರವರಾದಿಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ವಂಶ ಪರಂಪರೆಯ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಸೃಜಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಈ ಲೋಕದ ಅತ್ಯಂತ ವೈಭವವನ್ನು ಮಹಿಮೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ಸೂಕ್ಷ್ಮವನ್ನು ಎಲ್ಲ ಆ ಮಹಾಸಂಕಲ್ಪದಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳುವಂತೆ ಮಾಡಿ ತನ್ಮುಖಾಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಲೋಕದೆಲ್ಲೆಡೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹರಡುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುದವನ್ನು ನೀಡುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಂದ ಉತ್ಸವವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು. ಅಂತಹ ಆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಈಗ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಭಕ್ತಿವಾಹಿನಿಯವರು ಬಹಳ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೂಡ ಬಹಳ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ವಂದೇ ವಂದ್ಯಂ ಸದಾನಂದಂ ವಾಸುದೇವಂ ನಿರಂಜನಂ ಇಂದಿರಾಪತಿಮಾದ್ಯಾದಿವರದೇಶವರಪ್ರದಂ. ವಂದ್ಯನಾದಂತಹವನು ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಆ ವಂದ್ಯನಾದಂತಹ ಎಲ್ಲರಿಂದ ವಂದಿಸಲು ಯೋಗ್ಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿಯನ್ನೇ ನಾವು ಒಂದೇ ನಮಿಸೋಣ. ಸದಾನಂದನಾಗಿದ್ದಾನೆ ವಾಸುದೇವ, ಯಾವುದೇ ವಿಧವಾದ ದೋಷಗಳಿಲ್ಲ. ನಿರಂಜನ ಇಂದಿರಾಪತಿಯಾದಂಥವನು ರಮಣನಾಗಿದ್ದಾನೆ, ಭೂರಮಣನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆದ್ಯಾದಿ ವರದೇಶರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಬ್ರಹ್ಮ ಮೊದಲಾದಂತಹ ವರಗಳನ್ನು ನೀಡುವುದರಲ್ಲಿ ಈಶರು ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠರು. ಅಂತಹ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ವರಪ್ರದನಾಗಿದ್ದಾನಂತೆ. ವರದೇಶರಾದಂತಹವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ವರಗಳನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಂತಹ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದರಲ್ಲಿ ಈಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಪರಿಪೂರ್ಣವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನಂತರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಭಕ್ತರಾದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ಭಗವಂತನ ಪೂರ್ಣ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ವಂದಿತಾ ಶೇಷವಂದ್ಯೋರು ವೃಂದಾರಕಂ ಚಂದನಾಚರ್ಚಿತೋ ದಾರಪೀನಾಂಸಕಂ ಇಂದಿರಾ ಚಂಚಲಾಪಾಂಗನೀರಾಜಿತಂ ಮಂದರೋದ್ಧಾರಿ ವೃತ್ತೋದ್ಭುಜಾ ಭೋಗಿನಂ ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ ದೇವತಾಮಂಡಲಾಖಂಡಮಂಡನಂ. ದೇವತೆಗಳ ಸಮೂಹದಿಂದ ಅಲಂಕೃತನಾಗಿ
ಎಲ್ಲರಿಗೂ ವರಗಳನ್ನು ನೀಡತಕ್ಕಂತಹ ಆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ದೈವ, ಕಲಿಯುಗದ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವ ತಿಮ್ಮಪ್ಪನನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶರಣು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ಆ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೂ ಕೂಡ ಕೃಪಾಪೂರ್ಣವಾದಂತಹ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಬೀರಿದ್ದಾನೆ ಅನ್ನುವುದರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಮಾತಿಲ್ಲ. ಸುಕೃತಂ ತಿಲ ಮಾತ್ರ ತುಲ್ಯ ಮೀಶ ಕ್ರಿಯತೆ ನೈವ ಮಯೈಕ ವತ್ಸರೇಪಿ ಅಪಿತು ಕ್ರಿಯತೆ ಸದಾಗಪೂಗ ಪ್ರತಿಯಾಮಂ ಸಕಲೇಂದ್ರಿಯೈರ್ಮುಕುಂದ. ಯಾಮಕ್ಕೆ ಅನೇಕ ಜನ್ಮಗಳಿಗೆ ಬೇಕಾಗುವಷ್ಟು ಪಾಪವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ನಾನು ಸಂವತ್ಸರದುದ್ದಕ್ಕೂ ಕೂಡ ಎಳ್ಳಿನ ಕಾಳಷ್ಟು ಕೂಡ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂಥವರಲ್ಲ. ಆದರೆ ನಿನ್ನ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವಂತೆ ಮಾಡಿ ನನ್ನಿಂದ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ ಸ್ವಾಮಿ, ಇದು ನಿನ್ನ ಕರುಣೆಗೆ ನಿದರ್ಶನ. ಆದ್ದರಿಂದ ನಿನ್ನ ಈ ಕರುಣೆ ಸರ್ವದಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಹೀಗೆ ಇರಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಉನ್ನತ ಪ್ರಾರ್ಥಿತಾಶೇಷ ಸಂಸಾಧಕಂ ಸನ್ನತಾಲೌಕಿಕಾನಂದದ ಶ್ರೀಪದಂ ಭಿನ್ನ ಕರ್ಮಾಶ್ರಯ ಪ್ರಾಣಿ ಸಂಪ್ರೇರಕಂ ತನ್ನ ಕಿಂ ನೇತಿ ವಿದ್ವತ್ಸು ಮೀಮಾಂಸಿತಂ ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ ದೇವತಾಮಂಡಲ ಖಂಡಮಂಡನಂ. ಉನ್ನತರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಮೊದಲಾದಂಥವರು, ಅಂಥವರಿಂದ ಪ್ರಾರ್ಥಿಸಲ್ಪಟ್ಟಂಥವನಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಭೀಷ್ಟಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವಂಥವನಾಗ್ತಾನಂತೆ. ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯನ್ನೇ ನಾವು ಶರಣು ಹೊಂದುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಇದು ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ವಾಯಾಧಾಸ್ತಂ ವಿಪರೇತನ ಶ್ರಿಯೇ ಜಾತಶ್ರಿಯ ಆನಿರ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಅಂಬಯೋ ಜರದೃಭ್ಯೋ ದಾತು ಶ್ರೀ ಅಂಬಸಾನಾಮೃತತ್ತಮಾಯನ್ ಭವಂತಿ ಸತ್ಯಾ ಸಮಿಧಾಂ ದದ್ರೌಃ ಮಾಂಗಲ್ಯಂತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಣ ಹೇತವೇ ಕಂಠೆ ಭದ್ರಾಮಿ ಶುಭಗೆ ರಕ್ಷತ್ವಂ ಭವನತ್ರಯಂ. ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಸಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು. ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು. ಪ್ರಜಾಪತಿಸ್ತಾಮುಗಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥಾ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಳೀರ್ಯಂ ಮಧುರಿಮಾಗಂ ಸಮೇಧಪಶ್ಯತ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ವಾಯಾಧಾಸ್ತಂ ವಿಪರೇತನ ಮೇದಿನಿ ದೇವಿ ವಸುಂಧರಾ ಸ್ಯಾತ್ ಸದಾ ದೇವಿ ವಾಸವೀ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸಃ ಪಿತॄಣಾಂ ಶ್ರೋತ್ರಂಜಕ್ಷರ್ಮಣಃ ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಸಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು. ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು. దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, కావనెవ్వరును లేరు కదలింతే కాని. దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, కావనెవ్వరును లేరు కదలింతే కాని. దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని దిక్కుగాని. గోవింద 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 గోవింద.
పచ్చి ఒళ్ళు మోచితిమి పాపమెల్లా చేసితిమి హెచ్చిన మీదటి శుద్ధులు ఏటివో కాని పచ్చి ఒళ్ళు మోచితిమి పాపమెల్లా చేసితిమి హెచ్చిన మీదటి శుద్ధులు ఏటివో కాని రచనబడే మా గుట్టు రమణుల చేతబెట్టు గోవింద 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 రచనబడే మా గుట్టు రమణుల చేతబెట్టు అచ్చమై ఇందుకు పరిహరమేదు కాని దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని కావనెవ్వరును లేరు కథలింతే కాని దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని దిక్కుగాని గాలిముట చిక్కితిమి కన్న చోటే తొక్కితిమి ఆలించి ఏమిటి వారమయ్యేమో కాని గాలిముట చిక్కితిమి కన్న చోటే తొక్కితిమి ఆలించి ఏమిటి వారమయ్యేమో కాని మైల కొంత మనసు మణుగు స్త్రీపుత్రోహన్ రోధా స్వాహ इमं मे वर्णस्देहमुद्वाचमुडिया त्वां वत्सराचके स्वाहा तत्त्वाजां ब्रह्मणा वन्दमानस्ताशाः स्तेजमानो वर्भिः अहेडमानो वर्णेह बोधृशं समान आयुः प्रमोषि स्वाहा तन्नोऽग्ने वर्णस्य विद्वान् देवसेडो वयाश्रेष्ठाः यजुष्ठो वर्णितमस्तोषितानो विश्वाद्वेषां सुप्रमुच्य स्वाहा तत्त्वन्नोऽग्ने मो भवति नेतुस्याप्सोऽव्यष्टौ अवयक्षुणो वर्णगम्राणो विहिमृडिगं सोऽनेयति स्वाहा तमग्ने अयास्यासन्मनसा अयासन हव्यमूषेयानो देहि वे जग स्वाहा ओम भू स्वाहा ओम भू स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भुवः स्व स्वाहा ऐतेन मुखस्थाः नमतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवसवितः प्रासावीः ओम भूः तिवरोत्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वानो विवाहि गोत्सकर्माङ्गं लाजहोमं होष्ये ऐतेन मन्यस्वा नमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा दिव्यतपस्वा इमां लाजान्ति आज्यमभिगार्य इमां लाजानोपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निरणमन्यतां यन्नाद्युपब्रूदे अग्नौ लाजानोपन्ति दीर्घायुरस्तरे प्रतिरेधन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदे नागमसेनो त्वज्जन्यस्य सुष्मेण दस्थामृतागम् अनु विश्वावदत्वया वयं धारावदन्यायव अतिगाहे महेद्विषः इमां लाजानोपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां तदग्निरणमन्यताम् लाजानोपन्ति दीर्घायुरस्तरे प्रतिरेधन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदे नागमसेनो त्वज्जन्यस्य सुष्मेण दस्थामृतागम् अनु विश्वावदत्वया वयं धारावदन्यायव अतिगाहे महेद्विषः इमां लाजानोपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निरणमन्यतां यन्नारिव ब्रूते अग्नौ लाजानोपन्ति दीर्घायुरस्तरे प्रतिरेधन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदे नागमसेनो त्वज्जन्यस्य सुष्मेण दस्थामृतागम् अनु भूस्वाहा भूस्वाहा स्वस्वाहा भूर्भुवः स्वस्वाहा ऐतेन मुखस्थाः नमतेन मुखस्थाः स्वस्तेन मुखस्थाः देवसवितः प्रासावीः ओम भूतिवरक्तष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनो वैवाहिक गोत्सकर्माङ्गं लाजहोमान्ते सर्वमन्त्रविर्यात्रनात् प्रायश्चात्मतोदिवादि वैष्णवं होष्ये ऐतेन मन्यस्वा नमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवतपस्वा अतो देवाः वन्दनतो विष्णुचक्रमे पृथिव्याः सप्तधां विश्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधानदेवदं समूढमस्वागं श्रेय स्वाहा त्रीणिपदाभिचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः कर्मान् विस्तृतोः वृतानुस्ति
इन्द्रस्य सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा संसूरयः द्वीवचक्षरादग् स्वाहा तद्विप्रासो पुण्यवोजार्ध्रभागं दशविन्दते विष्णोर्यत्परमं पदग् स्वाहा ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं सुस्वाहा ओं भूर्भुवः सुस्वाहा ऐते नमः स्वाहा नमते नमः स्वाहा सरस्ते नमः स्वाहा देवसुतः प्रासावीः ओं भूतिवृत्तिमष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं कर्मसाफलदत्तं परिष्टातन्त्रं करिष्ये तेन मन्यस्वा नमते मन्यस्वा सरस्ते मन्यस्वा देवहितपसवा यदसकरुणोत्रियतमिद्यानं महाग्रमग्निश्रेष्ठार्थं करोतु स्वाहा अग्नेः सष्टगते सुधातातेनां कामानागसमुत्रे स्वाहा अग्नेः स्वाहा अग्नेर्नदाय स्वाहा अग्नेर्नपदे स्वाहा प्रजापते स्वाहा इन्द्राय स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वाभ्यो ददाभ्यः स्वाहा सर्वत्रैवाष्टं देवतमुष्मै स्वाहा अग्नेः सष्टगते स्वाहा वास्तुदे नमः वास्तुदे स्वाहा यन्मात्मनां विन्दाभूदग्निस्तत्तनराः जातवेदावचिषे स्वाहा पुण्डग्निश्चक्षुरात्मनेन्द्र बृहस्पतिः पठन्म्याश्वायुं दीक्षात्मक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वशिष्ठेभ्य स्वाहा वेणुदृष्टे स्वाहा निष्कृते स्वाहा द्युराध्ये स्वाहा देवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा रुद्धे स्वाहा समृद्धे स्वाहा सर्वसमृद्धे स्वाहा आश्रावितमत्याश्रावितमष्कृतमत्नोऽग्नि अतिरिक्तं कर्मणो यच्छेन्नमिग्नः पर्वाणि प्रतिनेतकल्पयन् स्वाहा देवान् स्वाहा येधोऽस्तेषधीमहि स्वाहा समितस्तेजोस्तेजोमयि देहि स्वाहा यमस्तधीमे मृत्योर्मे पाहि स्वाहा सूर्यसधीमे चक्षुर्मे पाहि स्वाहा सोमसधीमे चित्तं मे पाहि स्वाहा वायोर्धीमहि प्राणान्मे पाहि स्वाहा ब्रह्मणो धीमे बुद्धिमे पाहि स्वाहा सप्तते अग्ने समित सप्तविपा सप्तशः सप्तामप्रियाणि सप्तहोत्राः सप्तधात्वा इन्दी सप्तयो निरावरण स्वाहतेन स्वाहा अग्निर्भुक्तं वेदिर्भुक्तं देवर्भुक्तं पदेर्भुक्तं वोषते वनस्पतिं दर्वासस्य भुक्तं अग्निजीर्णं वेदजीर्णं देवजीर्णं पदवीजीर्णं वोषते वनस्पतिं दर्वासस्य जीर्णं स्वाहा समन्ताम्बरविशाक्तेन समादित्यैर्वशभिसम्मर्द्भिः समिन्द्रेण विश्वेभिर्देवेभिरन्तां दिव्यं नभो गच्छते यत्स्वाहा सप्तते अग्ने सप्तसप्तैफा सप्तशः सप्तामप्रियाणि सप्तहोत्राः सप्तधात्वा इन्दी सप्तयो निरावृणस्वाहतेन स्वाहा अग्निस्त्रिपदो वेदस्त्रिपदो देवस्त्रिपदो विदेस्त्रिपदो ब्रह्माद्यास्त्रिपन्तां वोषधन सुन्दराशेन्द्रपिन्तां दक्षिपदा महापदा महासाक्ष्यमस्तत्रिपन्तां तेन गुस्तानुतेन गुस्ताः तस्तेन गुस्तादेवत्रासाभिः पवित्रं सुपवित्रं मे भूयात् स्वाहा पूर्णमसि पूर्णं मे भूयात् स्वाहा अक्षतमक्षचिरं क्षमा मे पश्चिमतः परदेवनया दक्षिणतः विष्णुस्तमसि प्राच्यां विष्णोस्त्वनमसि सर्वान् समूह्य ग्रन्थिं विसृज्य अद्भिः प्रोक्ष आप्यायन्त्वामिति जुहोति आप्यायन्त्वामापवोषधयो मरुदां प्रषदयश्च दिवं गच्छततो नो रुष्टिमेरे स्वाहा शुद्धन्तां देवसदनं भूतिस्माते लभते नित्यगं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमारुत्योद्भूतिः आदित्यः सोमो नमः त्रियायुषं जमदग्ने कश्यपस्य त्रियायुषं यद्देवानां त्रियायुषं तन्मयस्तत्रियायुषं दीर्घायुत्वाय बलाय शताय सुदन्योत्रे त्रियायुषम् आपोहिष्टामयोभोस्तानम् ऊर्जेदादनां हेरणादित्ये योपश्चपदमोदस्तस्य भार्यतेन उषतीर्यो मात्रः तस्मारङ्गमापो चक्ष्याय जिनधा आपो विनेदाजिनः यत्येज्ञेदेस्तेनाहं देवस्य भूयासमत्येज्ञोत्यस्तेनाहं पत्यस्य भूयासमत्येज्ञोत्यस्तेनाहं राजोदातूर्यो कृतोजन्त्रिके इंद्रगान महतोन्वाह विभ्राजमानसर्वमध्यात्माधो ओदाकृतुजो दशमनसापनातु कायेन वाचा मथेन्द्राध्यात्मनापदिस्वात् करोमि यद् सकलं परस्मै श्रीमन्नारायणाय समर्पयामि ब्रह्मणे नमः स्वमान्मा अग्निम् आदित्यं प्रवेश्य
ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ದಿವ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿದೇವರಿಗೆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪೂರ್ಣಾಹುತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಸರ್ವವನ್ನು ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ನಿವೇದಿಸಿ ಕರ್ಮದ ಶುದ್ಧತೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ನಂತರ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯದಂತೆ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಏನದು ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂದರೆ ಅದೊಂದು ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಏನದು ಘಟನೆ? ತಮಿಳುನಾಡಿನ ಶ್ರೀವಿಲ್ಲಿಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂಥವರು ವಿಷ್ಣುಚಿತ್ರ ಅವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿಯ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಆ ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುದಾಗಿ. ವಾರಣ ಅಂದರೆ ಆನೆ, ಆಯಿರ ಎಂದರೆ 1000 ಆನೆ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಾಮಿಯ ಕೊಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತಹ ಗಜಮಾಲೆಯನ್ನು ಅರ್ಚಕವರೇಣ್ಯರು ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಪುನಃ ಅದನ್ನು ತಂದು ಈಗ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪುನಃ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಈಗ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಅದನ್ನು ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಒಂದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಪರಸ್ಪರ ಬದಲಾಯಿಸಿ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ನಂತರ ಬಿಡಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಸ್ವಾಮಿಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಆನಂದವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಆನಂದ ಅತ್ಯಧಿಕವಾಗಿ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ನಮಿಸುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟುತ್ತಾ ತಮ್ಮ ಆನಂದವನ್ನು ಅಭಿವ್ಯಕ್ತಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ದೃಶ್ಯ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನದ ಸಮರ್ಪಣೆ, ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆ ತಾಂಬೂಲ ದಕ್ಷಿಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು, ಸರ್ವೇಪಿ ಸುಖಿನಃ ಸಂತು, ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾಃ, ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು, ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖಭಾಗ್ ಭವೇತ್. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಆಪದ್ಬಾಂಧವನಾಥ ರಕ್ಷಕ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు, పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు
తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వు